पोषण केलं, त्या झाडाला सगळे संस्कार दिले, तर ते झाड उत्कृष्ट आणि सुदृढ अशा प्रकारचं तयार होतं आणि त्या झाडापासून मधुर फळे सगळ्यांना भेटतात। आणि म्हणून लहानपणीच मुलांना संस्कार द्यावे हे त्यासाठी वाहून घेतलेलं आहे। त्या ठिकाणी ते आलेले आहेत, थोड्याच वेळात त्यांचं व्याख्यान तुम्हाला एक अमूल्य असं मार्गदर्शन भेटणे होणार आहे। सगळ्यांनी शांततेत या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे आणि घेतलेला लाभ आपण प्रचार प्रसार आणि आचरण करायचं आहे, ते आपल्यामध्ये बिंबवायचं आहे आणि प्रत्यक्ष आपलं जीवन जगत असताना त्याचा आपण उपयोग करायचा आहे। जर तसं केलं तर खऱ्या अर्थानं आजच्या ह्या प्रबोधनाचा तुम्हाला लाभ होईल, समाजाला होईल, कुटुंबाला होईल, सगळ्यांना होईल। तुम्हाला माहिती अनेक तरुण व्यसनाधीनतेला बळी पडत आहेत, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहे आणि सगळं काही क्षणात विस्कळीत होऊन जात आहे। आणि मग हे होऊ नये म्हणून सर नेहमी प्रबोधन करतात, प्रत्येक शाळेमध्ये जाऊन ते कसलीही फी घेत नाही, विनामूल्य सेवा करत आहे। ही सेवा म्हणजे खरोखरच आपलं भाग्य आहे। आज मी त्यांना आपण पहिल्यांदा प्रशालेच्या वतीनं त्यांचं मनापासून मनपूर्वक असा हार्दिक स्वागत करतो। तुम्हाला माहिती आहे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, कारण काय त्याचा अभ्यास नाही, माहिती माणसाला व्यसन कशा कशाचं असतं तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही। मी या डोळ्यानं बघितलेले गटारामध्ये पडलेली माणसं कशामुळे पडलेली असतात तुम्हाला माहिती, हे सांगायची गरज नाही। आजूबाजूला शेजारी एकतरी कुटुंब व्यस्त जातं तर चारी बाजूला सगळ्या कुटुंबाला त्याचा अतिशय त्रास सहन करावा लागतो, वेगवेगळ्या गोष्टीतून होत असतो। पण एक आहे बोला की जर तुम्ही आता ह्या वयात जर तुम्हाला चांगले सुसंस्कार लाभले, व्यसनापासून तुम्ही दूर राहिला, एकदा का तुमचे 21 वर्ष तुम्ही व्यवस्थित राहिला तर 22 नंतर तुम्हाला व्यसन लागणार नाही, तुम्ही पूर्ण समज तुम्हाला राहिलेले असेल। त्यामुळे याच वयात तुम्ही आता ठाम निर्णय घ्यायचा आहे की अजिबात व्यसन करायचं नाही, म्हणजे नाही। त्याच्यापासून आपल्याला कोणते घटक भेटतात, उलट शरीराची हानी होते। आणि एक लक्षात ठेवा, एकदा का व्यसन लागलं, जसे एखाद्या झाडाला कीड लागली ना, ते झाड नष्ट झाल्याशिवाय कीड बाहेर पडत नाही, तसंच व्यसन आहे। मी काही जास्त बोलणार नाही, सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो। संपू दे अंधार सारा, संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे, जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे, घट्ट व्हावा प्रेम धागा, मार्ग सारे स्वच्छ व्हावे आणि मनेही साफ व्हावी, ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा। विद्यालयाचे सर्व गुरुदेव आणि तुम्हा बालमूर्तींना ज्ञानेश्वर मेटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार। मुलांनो, खरं तर तुमची पिढी फार हुशार आहे। आमच्या 70-72 पेक्षा 35ची पिढी हुशार आहे, 35 पेक्षा ही 12, 13, 15ची पिढी हुशार आहे। पण भानगड काय झाली आहे, जरा जास्तच हुशार आहे। जे चांगलं एकतर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही। बघा संतांचे विचार, माणूस का बिघडतो आणि का बिघडू नये, बघा व्यसनाधीनतेपासून सावधान असं गव्हर्नमेंटचं सर्क्युलर आहे। नवीन पिढी फार हुशार आहे, पण कमी वयामध्ये कमी वेळामध्ये आपलं करिअर करण्याच्या अगोदर बिघडत चालली, कुठेतरी व्हायबल होत चालली, म्हणून सरकारचा हा प्रयत्न आहे। मी काय सांगितलं शेवटला, माणसाचा देव व्हावा। माणसाचा देव व्हावा होऊ शकतो का? नाही होऊ शकतो। तुकाराम महाराज देव पाहावयासी गेलो, देव होऊन आठवलो, होऊ शकतो। अहो देव म्हणजे तरी काय, देवाची व्याख्या तरी काय घेता? ना रावळी ना देवळी,
ना रावळी ना देवळी ना कोण त्या विटेव, विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव. आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या वर पोचलेली असताना त्यापैकी देवांची संख्या किती आहे? 33 कोटी. आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या वर पोचली असताना त्यापैकी सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी आहे. कोणती? बालवाडीपासून मास्टर डिग्री पर्यंत जे निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भेळ वृत्तीचे जे विद्यार्थी आहात ना, ते तुम्ही 33 कोटी बरोबर आकडेवारी आहे. आणि तुम्ही 33 कोटी विद्यार्थी तुम्हीच खरे देव आहात. तुमच्यातलं देव पण जागवण्यासाठी, टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी छोटासा प्रयत्न बघा. शोधिशी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. कुठे शोधिशी रामेश्वरान, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयात उपाशी. म्हणजे देव कुठं आहे बघा. तुम्हाला जरा अवघड सांगतो. आता 4 युग होऊन गेली. त्रेतायुग, सत्ययुग, द्वापारयुग आणि आताचं कलियुग. 4 युग झाली. त्या 4 युगामध्ये बघा, पहिल्या युगामध्ये त्रेतायुगामध्ये देव आणि राक्षस माहिती आहे ना, माणसं खायची, जनावरं खायची, वाईट वागायची, दारू पिऊन हैदस करायची. देव आणि राक्षस एकाच लोकामध्ये, वेगवेगळ्या लोकामध्ये राहत होते. म्हणजे राक्षस लोक वेगळा होता आणि देव लोक वेगळा होता. देव आणि राक्षस त्रेतायुगामध्ये वेगळ्या लोकामध्ये राहत होते. त्यानंतर आलं कोणतं युग आलं? सत्ययुग. सतयुगामध्ये देव आणि राक्षस एकाच लोकामध्ये राहत होते. सतयुगामध्ये देव आणि राक्षस, का तुम्ही राक्षस पाहिल्यासारखं असला? काय झालं? हा, कॅमेरा एकाच लोकामध्ये राहत होते. म्हणजे देव कुठं राहत होते? अयोध्येमध्ये. कृष्ण राम कुठं राहत होता? द्वारकेमध्ये, अयोध्यामध्ये राहत होते. आणि राक्षस लंकेमध्ये राहत होते. त्यानंतर कोणता युग आलं? द्वापारयुग. द्वापारयुगामध्ये देव आणि राक्षस एकाच घरामध्ये, एकाच वाड्यामध्ये राहत होते. ते कोण? धर्मराज, अर्जुन, हे पांडव हे देवासारखं वागायचे आणि दुर्योधन, दुशासन हे राक्षसासारखं वागायचे. म्हणजे देव आणि राक्षस एकाच वाड्यामध्ये, एकाच घरामध्ये राहत होते. आणि हे कलियुग. या कलियुगामध्ये देव कुठं राहत असेल बरे? कुठं? कलियुगामध्ये देव आणि राक्षस कुठं राहत असेल? तुमचा अंदाज? एकाच माणसाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये. या कलियुगामध्ये देव आणि राक्षस प्रत्येकाच्या मनामध्ये राहतात. फक्त तुम्हाला देव जागवायचा आहे का राक्षस बनायचंय हे तुमच्या हातामध्ये आहे. बघा, तुमच्या गावामध्ये सप्ताह होतो. कीर्तनाला किती जण जातात? सगळे जातात. पण कधी? शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं का लाईन मध्ये असता तुम्ही. कशाला? भोजन आणि भजन. मुलांनो, भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना, एक मात्रा एवढंच अंतर आहे. पण त्याचा जर अर्थ घेतला तर जमीन आसमानाचा अंतर आहे. आता केलेल्या काल्याच्या कीर्तनाचं भोजन फार तर उद्या सकाळपर्यंत तुझ्या पोटात राहील. उद्या सकाळी बुडुडगुम गेट आउट करणार आहे वर्षभर. परंतु एखादं भजन, प्रवचनातलं, कीर्तनातलं एखादं वाक्य, एखादं भजन, अभंगातली एखादी चाल किंवा एखादा अर्थ बघा. हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन. मागं म्हणाल का? अवघाची संसार म्हणा, सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. एक पोरग नुसतंच हसलं. काय अर्थ होतो याचा बाळा? अवघाची या अभंगाचा अर्थ काय होतो? हरिपाठातला 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन. कुणाचा संसार म्हटलंय? तुझा म्हटलंय का? तुझी मम्मी, गुड्डी, तुझा पप्पा, तू चौघांचा म्हटलंय का?
अवघाची संसार म्हणजे अख्ख्या जगाचा विश्वाचा संसार सुखाचा करील. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. एक अर्थ तुम्ही एक अभंग पाठ केला, एक अर्थ डोक्यामध्ये गेला तरी तुमचं जीवन देवमय झाल्याशिवाय राहणार नाही. सावता महाराज नाव ऐकले? कोण होते? संत होते ना. आणि सावता महाराजांचं गाव आरण. पंढरपूर पासून सोलापूर हायवेच्या अलीकडं फक्त 30-35 किलोमीटर. सावता महाराज तरीही कधी पंढरपूरला गेले नाहीत. ते आपल्या शेतामध्ये काम करत बसायचे, कांदा मुळा भाजी लावायचे, मोठ चालू करायचे आणि आपल्या शेतामध्ये पीक घेता घेता त्या देवाचं नामस्मरण करायचे, मोठ चालू करायचे. आणि मग मोठवर गाणं म्हणतो बघा शेतकरी, चल र शिरपा देवाची किरपा झाली औंदा छान र छान, गाऊ मोठं वरच गाणं. पण ते असं नाही म्हणायचे, ते देवाचं नाव म्हणत घेत बसायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला. बघा याच्यात थोडा तरी या पांडुरंग या शब्दामध्ये किंवा अभंगाला थोडी तरी चाल आहे का नाही? का ते नुसतं ते गाणं यांचं आवडतं? शांताबाई. काय त्या शांताबाईला चाल तरी का? पांडुरंग कसं चाल वाटतं ना. शांताबाई गेली का मग आला बाबूराव. मला सांगा हे शांताबाई आणि बाबूराव पुढच्या वर्षी दिसले का? अभंग गवळण भारूड पदे दोहे ओव्या श्लोक यांच्या चाली चांगल्या असतात, यांचा अर्थ चांगला असतो. आणि 700 वर्षानंतर ते प्रत्येक गावामध्ये कीर्तन भजन प्रवचन परिपाठ काकडा गायले जातात. ते ताजे तवाने वाटतात. आपल्याला जगवण्याचं आपलं जीवन सफल करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असलं आणि त्या शांताबाई आणि बाबूराव पुढे नाचून पोरं बिघडतात. पोरं नवीन पोरं नाचायला जात तुम्हाला कोणी बोलवतं का? या रे या तुम्ही सारे या. पण डीजे वाजला का आमची पोरं फणाटकडे तिकडे पळतात आणि तिकडे जाऊन लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. काय त्या डीजेच्या चाली, डीजेच्या गाणं, डीजेचं सिनेमाचं ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष येतं, एकच वर्ष फेमस होतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. तिथं जाऊन तुम्ही नाचता. पण तुमच्या गावामध्ये हरिपाठ होतो ना. हरिपाठाला किती जण जातात? सगळे. संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ होतो. तुम्हाला जर खरोखर मोठं व्हायचं असेल ना आयुष्यातला एका आठवड्याचे दिवस किती, तास किती? एका दिवसाचे 24, आठवड्याचे 24 का पाडे विसरला? आठवड्याचे तास 168 बरोबर. कारण ज्याचं गणित पक्क आहे ना त्याचा वेळ त्याला पुरतो. आणि ज्याचे पाडे पाठ नाहीत ते असंच आकडेमोड करत बसतं. म्हणून पाडे पाठ पाहिजे. तर आठवड्याचे 168 तासापैकी फक्त 1 तास तुम्हाला मोठं व्हायचंय, देवासारखं व्हायचंय. कारण हेच वय आहे बघा. ह्याच वयामध्ये तुमच्या डोक्यामध्ये चांगले विचार घुसले तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. नाही तर एखादं म्हाताऱ्या माणसाला म्हटलं तंबाखू सोडतं का? म्हणजे एकदा आपण वाईट सवय लागली का तो माणूस सुधरू शकत नाही. परंतु तुमचं वय असं चांगलं ग्रहण करण्यात मला सगळं कळतं. तुम्हाला सगळं कळतं, फार हुशार आहे, पण बऱ्याच वेळा कळतं पण वळत नाही. बघा हरिपाठ फक्त 1 तास, अर्धा तासाचा हरिपाठ असतो. गावात हरिपाठ होतो. कुठंतरी इकडे तिकडे टीव्ही पुढे बसण्यापेक्षा मोबाईलमध्ये खडपट करण्यापेक्षा तुम्ही हरिपाठाला जा. हरिपाठामध्ये 38 नंबरचा असे चांगले चांगले अभंग आहेत. 38 नंबरचा अभंग आहे अवघाची संसार सुखाचा करीनं. आणि सावता महाराजांचा अभंग आहे कांदा मुळा भाजी. अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबेरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. सावता महाराज कधी शेतामध्ये आपल्या काम करता करता विठ्ठलाचं नाव घ्यायचे. त्यांनी आपला देव कशामध्ये पाहिला होता? आपल्या कामामध्ये, शेतामध्ये कामामध्ये देव पाहिला होता. तसा तुमचा देव सध्या कशामध्ये आहे? कोण? टीव्ही मध्ये? धरता आडवासा. बरोबर. तुमचा देव सध्या शिक्षणामध्ये आहे. पण शिक्षण धरता आडवासा. कंटाळा नाही आला ना? कारण तुम्हाला तुमचे दोघं सांगायला लागेल तेव्हा मग तुम्हाला थोडं हसायला पाहिजे नाही का? बघा शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग.
लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग उभा करू शकतो इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि ही संधी तुम्हाला एकदाच आहे, कारण धनुष्यातून सुटलेला बाण ज्याप्रमाणे परत माघारी फिरू शकत नाही, त्याप्रमाणे शिक्षणाचा गेलेला एखादा आठवडा, एखादा तास सुद्धा परत मिळू शकत नाही. म्हणून एक एक मिनिटाचा सदुपयोग करा, कारण हेच वय आहे. कारण ज्ञानेश्वरांनी वयाच्या 13व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली आणि कितव्या वर्षी पूर्ण केली? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. छत्रपती संभाजीराजांनी वयाच्या 9व्या वर्षी पासून 13 वर्षापर्यंत 14व्या वर्षापर्यंत 4 ग्रंथ लिहिले. बुद्धभूषण, नखशिका 4 ग्रंथ लिहिले. ह्याच वयामध्ये तुमच्या डोक्यामध्ये चांगलं घुसू शकतं, आणि एकदा ते चांगलं घुसलं का तुमच्या डोक्यामध्ये तो राक्षस घुसणार नाही व्यसनांचा. माणूस चांगलाच असतो. आता दारुडा माणूस चांगला असतो, एखाद्या घरात बघा दारू पिणारा माणूस असतो, तो चांगलाच असतो, पण त्याच्यातली ती दारू वाईट असते. तो राक्षस त्याच्यामध्ये घुसला तर तो माणूस वाईट होतो. म्हणून तुम्हाला आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाईट व्यसन, वाईट छंद, वाईट नाद असा लागू नये, यासाठी तुम्हाला आज आमच्या संस्थेतर्फे ट्रिपल डोस द्यायला आलेलो आहे. ट्रिपल डोस म्हणजे काय? बघा, लहान बाळाला देतात. तुमच्या घरामध्ये लहान बाळ असलं ना, त्याला 3 वर्ष सतत दवाखान्यात नेतात आणि त्याला डोस देतात, त्याला ट्रिपल डोस म्हणतात. तो का देतात? आपल्या बाळाला मोठं झाल्यावर पोलिओ, गोवर, टीटी, धनुर्वात कोणत्याही प्रकारचा रोग होऊ नये म्हणून बाळाला ट्रिपल डोस देतात. तसं तुम्हाला आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाईट व्यसन, वाईट विचार येऊ नयेत, त्यासाठी मी ट्रिपल डोस देण्यासाठी बाहेर ॲम्ब्युलन्स वगैरे असं काही नाही. हा शब्दांचा डोस आहे, तो डोक्यामध्ये घ्या. तुम्ही हुशार आहात, तुम्हाला सगळं कळतं. तर संस्काराची गरज आहे. अहो, एक मुलगा हुशार होता, त्याला गायचा नाद लागला. तो गावामध्ये हरिपाठामध्ये अभंग म्हणायचा, गायचा. गाता गाता त्यानं शाळा तर सोडली 10वी 11वीला, कारण तो हुशार नव्हता. पण त्याच्या गायनाचा इतका तो ॲक्युरेट होता, तो मुंबईला गेला. आकाशवाणीवर त्याने इंटरव्ह्यू दिल्यावर सिलेक्ट झाल्यावर त्याला पहिले दुसरे जे गायक होते त्यापेक्षा त्याला जास्त गायनाची संधी मिळायला लागली, आणि शासनाकडून, आकाशवाणीकडून पैसे मिळायला लागले. पैसे मिळायला लागल्यावर बाकीचे जे त्याचे मित्र होते ना, ज्यांची संधी हुकत होती, ते मित्र म्हणले, अरे ह्याच्यामुळं माझी संधी हुकते. बघा, जगामध्ये फक्त 3च लोक तुमचं भलं हवं असं म्हणतात. कोणते कोणते बाई? काय म्हटलं मी? लक्ष. तुमचं लक्ष आहे ना? कारण काय झालं, काय लक्ष, तुमचं लक्ष, काय गायचं लक्ष अभ्यासाकडे नाही, किंवा मी तुम्हाला तुमच्यातला प्रत्येक जण देव बनला पाहिजे. तुमच्यात राक्षस घुसू नये यासाठी मी काय सांगत होतो, 3च लोक फक्त तुमचं भलं इच्छितात. कोणते कोणते 3? हा, मग तुम्हाला माहिती आहे, 3च लोक तुमचं भलं इच्छितात. त्या शिक्षकांचं तुम्ही ऐकत नाही, ग्रहपाठ करत नाही, आई वडिलांचं ऐकत नाही, बऱ्याच कुठेतरी उन्हाळक्या करता अभ्यास करत नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला अभ्यासाचा कंटाळा आला तर आई वडिलांना शेतामध्ये मदत करा, घरची सगळी कामं करायला शिका, कारण कामामध्ये तुमचा देव आहे. उद्या तुम्ही दुसऱ्याच्या घरी गेल्यावर तुम्हाला जर स्वयंपाक करता नाही आला, किंवा मित्राबाचं शेण नाही काढता आलं, शेतकऱ्याच्या घरात गेला, आजकाल शेतकरीच खरा सुखी आहे. नाही पैसा त्याच्याजवळ, पण ज्या मुली शहरात जातात ना, त्यांना काही काम नसतं, दिवसभर बसून टीव्ही बघून जाड होत जातात. आणि मग त्यांना मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर, चरबी, आणि मग तो रोग एकदा 30 वर्षात ती मुलगी, शेतकऱ्याची बाई बघा, म्हातारी झाली तरी तिला बीपी नाही, शुगर नाही, आपल्या शेतामध्ये कष्ट करत असते. म्हणून तुम्ही तुमची स्वप्न जरा वेगळी, मी तो विषय सांगत नाही. मी काय सांगत होतो, हरिपाठाला गेला तर हरिपाठामध्ये काय तुम्हाला देव भेटणार नाही, पण हरिपाठामध्ये बघा, काही माणसं, तुमच्या गावात किती माणसं असतात मंदिरात हरिपाठाला? 5-7 असतील ना, बरोबर? थोडी असतात. 5-4, 3-4 इकडल्या बाजूला असतात, 3-4 इकडल्या बाजूला असतात. एक जण म्हणत असतो हरिमुखी म्हणा, दुसरा म्हणत असतो पुण्याची गणना कोण करी, मग दुसऱ्या बाजूचा म्हणत असतो असोनी संसारी जिभे वेगू करी, आणि मग म्हणजे एका पुढं एक म्हणत असताना हरिपाठ म्हणतात, ए जरा दाट बस. याची बॅटरी काय लूज झाली काय ना? बघा, येत्या एक तासामध्ये मी तुमची बॅटरी इतकी फुल चार्जिंग करून देणार आहे, कमीत कमी तुमची लग्न होईपर्यंत उतरणार नाही.
मग त्यामुळं जो ताट बसणार नाही, जो नीट ऐकणार नाही, त्याची बॅटरी फुल होणार नाही. आणि त्याचं काय बघा मुलांनो, आता मुलांची संख्या जास्त आहे. एक सामाजिक समस्या आहे, तुम्हाला माहिती आहे का कोणती? प्रत्येक गावामध्ये, नीट ऐका, प्रत्येक गावामध्ये 10 ते 12% मुलांची लग्न होत नाहीत. कोणती ती मुलं? जे आत्ता अभ्यास करत नाहीत, शाळामध्येच 9वी 10वी 11वीला सोडून देतात, पाटलांचा बैलगाडा तिकडेच राडा करतात, किंवा डीजे पुढे जाऊन लुंगी डान्स करून बिघडतात, किंवा एखाद्या पुढाऱ्याबरोबर सुट्टी असली का चल जेवायला पैसे देतो, खायला प्यायला धाब्यावर जाऊन बिघडतात. आणि बिघडलेल्या मुलांची लग्न होत नाहीत. तुमची सगळ्यांची लग्न व्हावा आणि तुम्ही देव बनावा. कमीत कमी तुम्ही देव बनणार नाही, मला माहिती आहे तुम्ही देव बनणार नाही, पण कमीत कमी तुम्ही नवरदेव बनावा. यासाठी माझा हा प्रयत्न आहे. मला माहिती आहे तुमच्यातला कोणी राष्ट्रपती बनू शकत नाहीत. भारताच्या राष्ट्रपतीचं नाव काय बाई? कलर त्यांचा गोरा आहे का? कोणत्या जाती जन्मल्या? आदिवासी समाजात जन्मलेली एक मुलगी वयाच्या 6व्या वर्षी आई वडील खदानीत गाडले गेले, अनाथ आश्रमात शिकली, त्याला कोणताही बाकी छंद नव्हता, त्यावेळेला मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हता, किंवा डीजे पण नव्हता. त्यामुळं ती पुढे जाऊन नाचली नाही, बिघडली नाही. आणि मग तिला आई बाप नव्हते, कुणी नव्हतं. तिने इतका अभ्यास केला, डिग्री नंतर तिच्याकडे 6 डिग्री आहेत. तिला राष्ट्रपती बनवलं. ते काय तिचा कलर पाहून नाही, तिचं टॅलेंट पाहून. मला माहिती आहे तुम्ही राष्ट्रपती नाही बनू शकणार. APJ अब्दुल कलाम, झाकीर हुसेन, VV गिरी, झैल राष्ट्रपती तुम्ही नाही बनू शकणार, पण कमीत कमी तुम्ही पती बनावा. यासाठी माझा प्रयत्न. म्हणून जरा म्हणलो नाही का, तर मी काय सांगत होतो, आणि तुम्ही बिघडला तर बनणार आहे का? कोण देणार आहे का? एखाद्या बेवड्याबरोबर एखादी मुलगी लग्न करणार आहे का? गुटखा, आजकाल मुली फार हुशार झाल्यात. एकदा जमलेलं लग्न, एका मुलीला कळलं हा मुलगा गुटखा खातोय, जमलेलं लग्न मोडलं मुलीनं. कारण गुटख्याचा वास कोणाला येणार आहे तोंडाला? त्यामुळं आयुष्यामध्ये कोणताही व्यसन, तुम्हाला देव व्हायचा असेल, राष्ट्रपती व्हायचा असेल, तर कमीत कमी कोणतंही वाईट व्यसन करू नका. यासाठी मी प्रयत्न आहे. तो मुलगा गेला, गायला शिकला, त्याला पैसे मिळायला लागले आकाशवाणीचे, पण बाकीचे जोडदार होते ते जळायला लागले. आणि मग त्यांनी विचार केला, अरे हा आपला सगळा धंदा यांनी घेतला, आपला सगळा जे आपल्याला पैसे मिळत होते याला घ्यायला लागले, याला पैसे मिळायला लागले. आणि मग त्यांनी डाव टाकला. मी तुम्हाला काय सांगतो, 3 लोक सोडून कोणीही तुमचं भलं चितत नाही. तुम्ही नोकरीला इंटरव्ह्यूला गेला, 50 माणसं, दुसरा शेजारचा म्हणणार आहे का तुला नोकरी लागू दे, मला नको? कुणीही तुमचं भलं चितत नाही. बाकीचे जळायला लागले, मग त्यांनी त्याला फसवायचं ठरवलं. कारण याला मग त्याला म्हणले, अरे चल आपण कुठेतरी पार्टी करू. पार्टीला गेले, मग त्याला प्यायला दिलं, आणि पिण्यामध्ये त्यांनी काहीतरी मिक्स केलं, आणि मग त्याची जीभ अडखळायला लागली. त्याचं गाणंही बंद झालं, आणि गाणं बंद झालं मग तो अजून नैराश्यात गेला. नैराश्यात गेल्यावर त्याचा नाद वाढला, खायला प्यायला लागला, आणि तो फार दारुडा बनला, फार बेवडा बनला. आणि मग त्याला कोण परत गायलाही घेतलं नाही. त्याला आकाशवाणीने लेटर दिलं, आणि मग शेवटी तो गावाला आला. गावाला आल्यावर काय, रोज त्याला खायचं प्यायचं पैसे मिळायला लागले होते, चांगलं जीवन, त्याचं लग्नही झालं होतं. आणि मग ती बायको गावालाच होती. बायको त्याला रोज म्हणायची, हो नका ना दारू पिऊ, किती तुम्ही कुणी किती चांगलं गात होता, काय तुमचा आवाज. पण तो नाही प्यायचा, रोज जायचा, दिवसभर कुठेतरी धाब्या बसायचा, काहीतरी विकायचा, प्यायचा, आणि रात्रीचं ती मोकळी बाटली घेऊन रस्त्यानं चालत झुम बराबर झुम शराबी तो डुलत घरी यायचा. त्याला वाटायचं, ती बाटली हातात धरायचा, तो म्हणायचा, इसके पीने से तबीयत में रवान, तो गायक होता. इसके पीने से तबीयत में रवानी आए, इसको बूढ़ा भी जो पी ले तो जवानी आए, पीने वाले तुझे आ जाएगा पीने का मजा, इसके हर घूट में पोसिंदा है जीने का मजा, शान से पी ले शान से जी ले, शान से पी ले शान से जी ले, तू भी नशे में चूम चूम चूम, झूम बराबर झूम शराबी, झूम बराबर झूम. त्यावेळेला ते हवालदार चौकात होतं. शराबी म्हणला, काय डुलत चाललाय, काय डुलत चाललाय, गप बस ना, अरे इकडे गटार बघ ना, पडला असता मरशील ना. म्हणल्यावर ते म्हणलं, चाहे जिएंगे मरेंगे हम ना किसी को डरेंगे, हमको ना रोके जमाना, जो चाहे वो हम करेंगे,
हा दम मारो दम. तेवढ्यात ते हवालदार म्हणलं, अरे मरशील ना तू, इतक्या रातचा कुठं तर फडत चाललाय, इतक्या रात का कुठं चाललाय मरायला? तो म्हणला कुठे चाललाय म्हणजे व्याख्यानाला चाललोय. व्याख्यानाला चाललोय? ते हवालदार म्हणलं व्याख्यान इतक्या रातचं 2 वाजता कुणी व्याख्यान ठेवलं तुझ्यासाठी? मरशील ना. अहो दारू पिणारा माणूस साहेब खोटं बोलतो का? खरंच सांगतो, तुमच्या शपथ सांगतो व्याख्यानाला. हा, ते हवालदार बघतच राहील, आता रातचं कुठलं व्याख्यान? अहो साहेब खरं तुमच्या गळ्याला हात लावून सांगितलं व्याख्यान. तो म्हणला आता मी घरी गेलो का बायको दार उघडील आणि मग म्हणल, अहो आजही पिऊन आला का? तुम्हाला काही कळतं का? या एकाच पेल्यात बुडवलं तुम्ही सगळं आयुष्य, आणि मग माझ्या पुढं रात्रभर तो दारू चांगली आहे का इतकं तासभर व्याख्यान देईल, आणि ते व्याख्यान देता देता मी झोपी जातो. म्हणजे त्या व्याख्यानानं, बायकोच्या व्याख्यानानं नवरा सुधरू शकत नाही, पण माझ्या व्याख्यानानं कमीत कमी तुमच्यातला एकही जण बिघडणार नाही, यासाठी मी इथं आलोय. काय झालं, एकदा हे झालं ना सुधरत नाही. मी व्यसनमुक्तीचं काम, मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. व्यसनमुक्तीचं काम मी कराड, सातारा, गोवा, कर्नाटक, रायगड 4 स्टेटमध्ये नोकरी केली 15 वर्ष. नोकरी करत असताना मी बेळगावला तरुण भारत, गोव्याला गोमंतक, रायगडला कृषी वेल, कराडला सह्याद्री एक्सप्रेस, पुण्याला लोकमत, प्रभात, सामना 7-8 पेपरची पत्रकारिता केली. पत्रकारिता करत असताना माझ्या असं लक्षात आलं, अरे पाळ पिढी हुशार आहे फक्त हिच्या डोक्यामध्ये. मी त्यावेळेस आमच्या वेळेला कॉलेजला असताना बाबासाहेब भोसले किंवा सुह वैद्य यांची व्याख्यानं ऐकली, आणि त्यामुळं माझ्या डोक्यात लाईट लागली. त्या व्याख्यानामुळे, नाही तर मी असा टुकार होतो. मी डीजे पुढे नाचायला जायचा प्रयत्न करायचो, पण डीजे पेक्षा मी भजनामध्ये जायचो, भजन. आणि त्यामुळं मला थोडं गायची लहानपणापासून. म्हणून तुम्हाला आयुष्यामध्ये बोलता आलं पाहिजे, गाता आलं पाहिजे आणि पोहता आलं पाहिजे. पण आपला विषय आज व्यसनाधीनता पासून तुम्हाला सावध करण्यासाठी आलोय. कारण एकदा माणूस बिघडला का तो सुधरू शकत नाही. आम्ही व्यसनमुक्तीचं, मी कराडला असताना काले नावाचं गाव आहे, आमच्या हाताखाली 7-8 लेबर होते, हमाल. ते हमाल सगळे चांगले तगडे होते, पण दारू प्यायचे. संध्याकाळी झालं का दारू पिऊन चालले डोलत. आणि मी म्हणलं तुम्ही एवढे, तुमची बॉडी चांगली, चांगलं काम करताय, 400-500 रुपये कमवतात, आणि त्यातल्या 200ची दारू पिऊन घरी जाता, ते चांगलं आहे का? अहो ते हमाल म्हणले आमच्या गावात सगळीच पितात, 100% पितात. मी म्हटलं मग आम्ही आमचे 1-2 मित्र भजनातले घेतले, आणि मग त्यांच्या गावामध्ये जावं म्हटलं. त्यांना म्हणलं सुट्टीच्या दिवशी, रविवारच्या दिवशी सगळे बेवडे जमवा, आणि मग आपण त्यांना सुधारवण्याचा प्रयत्न करू. आणि आम्ही गेलो, आम्ही 3-4 जण गेलो, आणि एक पोलीस खात्याचा अधिकारी नेला, आणि ते सगळे बेवडे जमवले. आणि बेवडे जमवले म्हणला त्यांना पटवण्यासाठी काहीतरी प्रयोग दाखवला पाहिजे ना. तुम्हाला प्रयोग माहित असेल तो पण. बघा, 2 ग्लास घेतली, एका ग्लासात दारू आणि एका ग्लासात पाणी. आता मला सांगा, एखाद्या गाढवा पुढे जरी ठेवलं तर ते काय पिईल? पाणी पिईल. पण ती गाढवं होती, ती गाढवं वेगळीच होती. तर त्यांना सांगितलं, जरा ताट बस, ताट बस. काय कंटाळा आलो सांगा बरं का, जरा कंटाळल्यासारखा वाटतोय तू, नाही ना? 2 ग्लासामध्ये, एका ग्लासात पाणी, एका ग्लासात दारू ओतली, आणि त्याच्यामध्ये जिवंत किडे सोडले. दोन्ही ग्लासामध्ये 5-5, 6-6 किडे सोडले. एक आम्ही बघितलं, नीट बघत राहा म्हणले, हे कसे मजा करतायत, काय होतं याचा परिणाम बघत राहा. 15-20 बेवडे बघत होते. 5 मिनिटांमध्ये त्या दारूच्या ग्लासातले सगळे किडे त्या दारूच्या विषामुळं खाली मरून पडले, तळाला बसले, आणि पाण्यातले किडे आरामात पोहत होते. आणि मग त्या वेळेला त्यांनी आम्ही स्पेशल तुझ्यासाठी सांगतो मी, का तुला प्यायचे नाही ना? जरा मी प्रयोग काय सांगितला, आता मी प्रयोग काय सांगितला, प्रयोग आपण काय सांगितलं होतं, ग्लासामध्ये काय झालं, काय झालं? लक्ष, तुमचं लक्ष तुमच्या लक्षाकडे हवंय. बघा, द्रोणाचार्यांना दुर्योधनाने प्रश्न विचारला, गुरुदेव तुम्ही कायम त्या अर्जुनाला चांगलं म्हणता, त्याला शाबाशी देता, त्याला सगळं देता, मला कधी चांगलं म्हणत नाही. मला गुरुना सगळे विद्यार्थी सारखे असतात. मग दोघांचा त्याच्या शंकेचं निरसन करण्यासाठी त्यांनी एका झाडाजवळ नेलं. झाडावर पक्षी बसला होता. दोघांनाही सांगितलं, त्या पक्षाचा डोळा तुमच्याकडे असलेल्या धनुष्यातून बाण मारून अचूकपणे छेद करायचा आहे. फक्त पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, नीट बघायचं आणि सांगायचं काय काय दिसतंय. पहिलं दुर्योधनाला बोलावलं आणि सांगितलं, धनुष्यातून बाण मारण्यापूर्वी, त्या डोळा छेद करण्यापूर्वी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, सांग तुला काय दिसतं.
त्यावेळेला दुर्दैवाने पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला त्या झाडाचा बुंदा दिसतो, फांद्या दिसतो, पलीकडे आकाश दिसतं, पक्षी बसला दिसतो, असं उत्तर देऊन त्यानं बाण मारला. त्याचा बाण कुठेतरी ढगात गेला. नंतर अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला विचारलं, सांग तुला काय काय दिसतं. त्यावेळेस अर्जुनानं पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला फक्त काय दिसतो, त्या पक्षाचा डोळा. त्याचं लक्ष होतं पक्षाचा डोळा, त्याला दिसत होता पक्षाचा डोळा. तसं याचं लक्ष आहे शिक्षण. पण ते इकडे तिकडे बघतंय आणि ते विचार करते माझ्याकडे कोणी बघती का काय. आणि मग मनात म्हणतंय एखाद्याने जर बघितला, एखादा डोळा जर त्याच्याकडे आला आणि मग ते म्हणतंय जेव्हा बघतीस तू माझ्याकडे. मला आमदार व्हायचं झाल्यासारखं वाटतंय. त्यामुळं तुमचं लक्ष फक्त तुमचं शिक्षणाकडे हवंय. आता हे तुम्हाला हसण्यासाठी सांगितलं. तुमचं लक्ष फक्त शिक्षण आहे. मुलांनो, शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. हायस्कूल पर्यंत शिक्षण तुमच्या जीवनाचा पाया आहे. त्यामुळे तुमचं लक्ष फक्त शिक्षणाकडे असू द्या. डीजेकडे नको, मोबाईलकडे नको, टीव्हीकडे नको आणि पाटलांचा बैलगाडा नकोच नको. तर मी आता काय सांगत होतो, तर त्याला सांगितलं, अरे बघा हे सगळे किडे मरून पडले. त्याच्यातलं एक मागलं अट्टेलचं बेवळत, अरे ते तर टाळ्या वाजवलं, बरं झालं म्हणला. आता तर म्हणला माझ्या पोटामध्ये एखादा जंत, एखादा किडा झाला तर डॉक्टरकडे जावं लागणार नाही, ऑटोमॅटिक मरून पडले. म्हणजे पालथ्या गाड्यावर पाणी, बरोबर. कारण एकदा माणूस बिघडला का त्याच्या डोकं उलटच विचार करणार. काय एकाला काय झालं, पोरं काय करतात, आता हे पोरं कॉलेजला जातील, नोकरीला लागतील, नोकरीला लागताना मग छोकरी शोधायच्या असतात. छोकरी काही मिळत नाही, शॉर्टेज मुलींचं. आणि मग ते मुलींना पटवण्यासाठी म्हणतात, मी तुला आकाशातून चंद्र तारा आणून देईल, मी तुला गोव्याला फिरायला नेईल, असं वगैरे मुलीला थापा मारून बोलावतात. एक मुलगी फसली, तिच्याशी लग्न केलं. पण मग लग्न केलं, याला कुठं नोकरी नाही, काय नाही. आणि मग ती सारखी मला, जाऊ तुम्ही मला फिरायला न्यायला म्हणले होते, आता पैसे नाही कुठे नेऊ, आणि तुम्ही मला म्हणले होते चंद्रन तारेन काय बाता मारल्या आणि मला फसवलं, आता काय करायचं. आणि मग त्याला टेन्शन आलं आणि त्या एका बेवड्याच्या नादाने तो मला तुझं टेन्शन घालवण्यासाठी चल तुला मार्ग सांगतो. आणि मग त्याला एका बेवड्याबरोबर गेलं, पिलं, रातची 2 फुल केली आणि रातच्या 1-2 वाजता परत आली. आता थोडी पळत आली, होलकडत चालली. रस्त्याच्या कडेला होती एक विहीर होती. आणि विहीर होती ती डोकावलं काठाड्याहून, त्याने डोकावलं, त्या बेवड्याने काठाड्याहून डोकावलं. आणि अरे म्हटला, बरं झालं चंद्र पाण्यात पडलाय. आणि मग त्या दुसऱ्या बेवड्याला म्हणलं, काढ रे तुझा पटका वगैरे, कपडे काढ, लांब एक कपडा काढ. आणि मग त्याने एक बोराटी घेतली. म्हणजे बोराटीमध्ये आपण चंद्र अडकवू, चंद्र घेऊ आणि मग बायकोला घरी जाऊन घेऊ. त्याने ती बोराटी खाली टाकली. आता पाणी हलायला लागले, हालते चंद्र सरकतंय म्हणला, सरकतंय. आणि मग थोड्या वेळाने त्या बोराटीमध्ये असं त्या दोघांनी ओढलं, ते काय गुत्ताने काय तरी गुतलं, असा झटका मारला, असं दोघे उत्ताने पडले. अरे शेजारला मला तुला म्हणलं ना, जोरात झटका नाही का देऊ, गेला ना चंद्रवर. मग काय होतंय, देऊ शकतो का. मग ज्या असं तुम्हाला थापा मारायची गरज पडणार नाही. कधी तुम्ही आपलं करिअर केलं तर, शिकून सवरून काम धंदा नोकरी करिअर केलं तरच तुम्ही राष्ट्रपती नाही किंवा देव नाही काहीतरी होणार आहे. तर आता मी काय सांगत होतो, एकदा बिघडलेला माणूस आयुष्यामध्ये सुधरू शकत नाही. तुम्हाला तुमच्या आई वडिलांना घडवण्यासाठी, तुम्हाला लहानचं मोठं करण्यासाठी, तुम्हाला लहानपणी बघा उष्ट खरकाट शी काढावं लागते ना. मोठं झाल्यावर बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक शिक्षण, हायस्कूल, कॉलेज, तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांना 20 वर्ष लागतात. किती वर्ष? तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांना 20 वर्ष लागतात. पण तुम्हाला बिघडवण्यासाठी एखाद्या डीजे पुढे नाचायला गेला, एखाद्या पुढाऱ्याबरोबर धाब्यावर गेला किंवा एखाद्या बैलगाड्या मागे गेला पाटल्याचा, तर तिकून येताना तुम्हाला खायला प्यायला करून एका दिवसात तुम्ही बिघडू शकता. म्हणून आयुष्यामध्ये कोणत्याही वाईट प्राण्याच्या, वाईट माणसा बघा या समाजामध्ये त्या प्राण्यांपेक्षाही डेंजर अशी काही माणसं असतात.
बघा एक तर वेळा तो विंचू विंचू तरी चावल्यावर माणूस थोडा वेळ बोंबलतो, पण अशी काही माणसं असतात तुम्हाला व्यसनाला लावून आयुष्यभर बोंबलायला लावतात, जशी त्या बेवड्याची बायको बोंबलत होती तशी. म्हणून आयुष्यात मध्ये वाईट माणसाच्या जवळ सुद्धा जाऊ नका आयुष्यामध्ये. तर काय झालं, मी भजनातला कार्यकर्ता, तुम्हाला भजन माग म्हणणार का थोडं? भजनातला कार्यकर्ता. आता भजन म्हणल्यावर बघा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला नाही, अंत पार त्याचा. जाऊ द्या, काय तुम्हाला कशी पाहिजे चाल, शेत जरा स्लो झालं, तुम्हाला त्या डीजे चाल पाहिजे नाही का, जरा नाता डीजे पाहिजे. छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी, पाटामधलं पाणी, प्राण पाखरा संग गातो, तुझी विठ्ठला गाणी, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. बघा मी तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो नंतर. जोरात टाळी वाजवली आणि जोराने विठ्ठल म्हणलं तर काय होतं, तर शास्त्रीय कारण सांगतो. जो जोराने टाळी वाजवून जोरात विठ्ठल म्हणल त्याला आयुष्यामध्ये पुढे काय होणार सांगतो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. आता बघा बऱ्याच जणांनी जोरात जोरात टाळी वाजवली, अरे सांग हाताला झिंजन झालं का नाही. आणि जोरात विठ्ठल म्हणल्यावर आपल्या ज्या अंतकरणामध्ये कंपन होतात ना, हृदयामध्ये आतमध्ये पोटाच्या आतमध्ये जी कंपन होतात, त्या श्वासामध्ये जी कंपन होतात, आणि हाताला टाळे वाजवले का मुंग्या येतात. मग त्यावेळेला काय होतं, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत विठ्ठल या शब्दावर जोर दिल्यामुळं आणि टाळ्या वाजवल्यामुळं सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. रक्तवाहिन्या प्रवाहित होतात आणि रक्तवाहिन्या ज्याच्या प्रवाहित होतील त्याला आयुष्यामध्ये बीपी, शुगर, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, अटॅक. अटॅक म्हणजे काय, थोडं कुठं तरी काय होतं गेल्यावर अटॅक काय आहे, तो एक रक्तवाहिनी बंद पडते. आणि ती का पडते, आता तुम्हाला खेळायची सवय नाही, तुम्ही टीव्ही मोबाईलमध्ये टाइम घालवण्याच्या ऐवजी बाहेर खेळा. एखाद्या वेळेस खेळाडू बनू शकतो. सचिन तेंडुलकर 10वी नापास, करोडपती आहे. पीटी उषा माहितीये, किती शिक्षण, 10वी नापास, पण करिअर कसं घडलं पीटी उषा सांगू तुम्हाला, माहिती आहे का इतिहास. पीटी उषा कोणत्या जाती जन्मली, तिचा रंग गोरा आहे का. माणसानं आपल्याला कोणता देवानं रंग द्यायचा, कोणत्या घराण्यात जन्म घ्यायचा हे आपल्या हातामध्ये नसतं. ती पीटी उषा, त्याला शाळेचा इतका कंटाळा, ती 5वी 6वी 7वी पर्यंत अर्धे दिवस गैरहजर राहायची. 7वी मध्ये गेली आणि सरांनी बघितलं, अरे हे मुलगी 15 दिवस अब्सेंट आहे, मग गुरुजींना पाठवलं. ही गोष्ट 30 वर्षापूर्वीची बरं का. आता पीटी उषा आता नाही, आता कोणी उषा नाही चढली नाही ना. 30 वर्षापूर्वी तिला शाळेचा कंटाळा, गुरुजी सायकल बघायला गेले तर ती कुठंतरी शेरडाकडे होती, रस्त्याच्या कडेला डोंगराच्या कडेला बरगडाला शेरड लावली होती आणि ती तिथं शेरडाच्या मागं मस्त इकडून तिकडून धावपळ करत होती. गुरुजींना तिनं पाहिलं, गुरुजी शोधायला आले म्हणल्यावर तिनं गुरुजींना पाहिलं आणि त्याला शाळेचा काच कंटाळा जे धूम टकाट पळाली तर डायरेक्ट डोंगरावर जाऊन बसली. गुरुजी बघतच राहिले, गुरुजी बघतच राहिले. ती पोरगी इतकी धूम पळाली, चिंगाट पळाली, बोंगाट पळाली. अरे पोरगी एक हैवान, पोरगी एक हैवान, इतकी धूम पळाली आणि मग ती सापडली नाही. परंतु गुरुजींनी डोक्यामध्ये घेतलं, अरे अभ्यासाचा कंटाळा आहे म्हणून काय झालं, तिच्यातला गुण हेरला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नाही सापडली. दुसऱ्या दिवशी गुरुजी सकाळ आले, तिच्या वडिलांना सांगितलं, तुमच्या मुलीला शाळेत पाठवा, नसू दे अभ्यासाला, आम्ही तिचं करिअर घडवू.
आम्ही तिचं करिअर घडवू. दुसऱ्या दिवशी मुलगी शाळेत आली आणि मग तिला अभ्यासाचा कंटाळा. पहिल्या दिवशी फक्त अशी गाणी वगैरे आवडीचं घेतलं आणि तिच्या आवडीचा विषय म्हणजे दुसऱ्या दिवशी शाळेचं ग्राउंड होतं लांब, त्या ग्राउंडवर खेळाची स्पर्धा घेतली, पळायची स्पर्धा घेतली. 2-3 गटामध्ये 10वीच्या मुलीला त्या 7वीच्या मुलीनं हरवलं. पहिला नंबर आला आणि त्यावेळेला तिला 10 रुपये बक्षीस मिळालं. किती? आता तुम्हाला 10 मिळले तर तुम्ही घेणार आहे हे म्हणतील, नको आम्हाला. 10 रुपयाची फार किंमत तिला वाटली आणि मग तिला आवड लागली. ती शाळेत अभ्यास करायला लागली आणि मग शाळेच्या तालुक्याची स्पर्धा आली होती. तालुक्याच्या स्पर्धेत तिला पाठवलं, तिथं गोल्ड मेडल मिळालं. जिल्ह्याच्या स्पर्धेत पाठवलं, तिथं गोल्ड मेडल मिळालं, 1000 रुपये बक्षीस मिळालं. आणि मग तामिळनाडूमध्ये स्पर्धा झाली. तामिळनाडूमध्येही तिने 12वीला जाईपर्यंत गोल्ड मेडल पटकावलं. 10वीला जाईपर्यंत 10वीला तामिळनाडूमध्ये पटकावलं. तिला अभ्यासात हुशार होती, तिने शाळा सोडली पण अकादमी तिकडे जॉईन केली आणि मग ती प्रॅक्टिस करायला लागली. आणि मग आपल्या देशाचं पदक ज्यावेळेला दिल्लीला स्पर्धा होती, त्या दिल्लीच्या स्पर्धेमध्येही तिनं वयाच्या 18व्या वर्षी पदक मिळवलं. लाखो रुपये मिळाले. परंतु त्यावेळेला तिचं पुढलं ध्येय होतं आता तिच्या पालकांचं, तिच्या गाववाल्यांनी ठरवलं, अरे ह्या मुलीला वर्गणी करून बाहेरच्या देशामध्ये स्पर्धा होती ना बेजिंगला, सगळ्या देशांची तिथं पाठवली. परंतु फक्त 9 सेकंदानं तिचं पदक हुकलं. किती सेकंदानं बाई? 9 ना? ऐकते ना? नाही, खाली बघितलं म्हणून म्हणलं. फक्त 9 सेकंदानं पदक हुकलं. परंतु ती थोडीशी नाराज झाली पण तिने हार नाही मानली. काय होतं, एखादं पोरग मार्क कमी पडलं किंवा थोडी मागं पडलं तर नाराज व्हायचं नाही. असफल झालं म्हणून नाराज व्हायचं नाही. मुलींनो, तिथे एक बघा कविता आहे, असफलता एक चुनौती है. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की गावाला प्रत्येक सकाळ सकाळ उठायची, तांबडं फुटलं का आपल्या गावातून 5 किलोमीटर शेजारच्या गावापर्यंत पळत जायचे. रोज प्रॅक्टिस करायची, जीव काढून प्रॅक्टिस करायची. परंतु 9 सेकंद तुटत नव्हते. रोज प्रॅक्टिस करताना एक दिवस काय झालं, चमत्कार झाला. एका दिवशी ती जशी पलीकडल्या गावामध्ये पोहोचली तशी त्या गावामध्ये कुत्र्यांची कळवण लागली होती. कुत्र्यांची कळवण पाहिली ना, कशी गोरखाच्यात पाहिली ना, कळवण लागली होती. एक कुत्र तिच्या मागं पळालं आणि बाकी जशी मागं फिरली, एक कुत्र तिच्या मागं पळालं, बाकीची कुत्री त्या कुत्र्याच्या मागं पळाली. तिला वाटलं सगळी कुत्री माझ्या मागे लागली आणि मग जे चिंगाट पळाली, बुंगाट पळाली, तंगाट पळाली. 9 सेकंद सोडा 15 सेकंद तोडले. आणि मग दुसऱ्याच वर्षी मला सांगा ती का पळाली? कुत्र्याच्या भ्यावणी. बरोबर, कुत्र्याच्या भ्यावणी पळाली. मग तसं तुम्हाला काय भ्याव नाही का? आहे ना, तुम्हाला करिअरचं भ्याव आहे. करिअरचं भ्याव आहे तुम्हाला. जर तुम्ही करिअर केलं नाही तर तुम्ही देव होणार नाही, पती होणार नाही. म्हणून तुम्हाला कुत्र्याच्या भ्याने ती पळाली. पुढच्याच वर्षी तिला जे हजर केलं आणि पुढच्याच वर्षी आंतरराष्ट्रीय पदक तिला मिळालं. 1 कोटी रुपये. किती? 1 कोटी कमवायला माणसाला आयुष्य गेलं. नोकरी केली, शिक्षकांना मिळत नाहीत. म्हणून काय असं नाही मार्क कमी आहे म्हणून घाबरायचं नाही. दुसरे काहीतरी मार्ग आहे, भजन, कीर्तन, गायन, वादन किंवा खेळाची स्पर्धा. अनेक प्रकारचे 85 प्रकारचे खेळ आहेत. भालाफेक, गोळाफेक. जी ताकद असेल ना, या पोरीने एखादी ताकद लावली ना तर गोळा फेकला, लांब गेला, प्रॅक्टिस केली, काय घाबरायचं नाही. अभ्यासात कमी असलं तर थोडा प्रयत्न करायचा. 40ची 50% कशी होतील प्रयत्न करायचा, पण आयुष्यात हार मानायची नाही. तर मी आता काय सांगत होतो, तुम्हाला तुमचं काय देव बनण्यासाठी काय व्हायला पाहिजे? मन. देव कुठं राहतो? प्रत्येकाच्या मनात राहतो. आणि ते मन शुद्ध करण्याचं एकमेव साधन, देवाकडे जाण्याचं एकमेव साधन म्हणजे भजन, कीर्तन, हरिपाठ, काकडा. आणि मग आपण जर हरिपाठ वगैरे म्हटलं, आपलं मन शुद्ध होईल. आणि मन शुद्ध झाला तर आपल्या जगात कशाची भीती नाही. असे अडवणारे, फसवणारे भरपूर लोक भेटतील. तुम्ही पुढंच चालू राहाल. त्यामुळं ते मन शुद्ध तुझं गोष्ट म्हणणार का माग? मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. जो ओळखी तसे आयुष्य म्हणजे मोठी लढाई,
आणि हत्याराच घरोघरी वार बिसाही रघात निघल तरी बी हसल शाबास त्याची तू चाल पुढं. मग तुम्ही बघा, मन शुद्ध झालं ना, आयुष्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये येणार नाही वाईट मित्राच्या जवळ सुद्धा जाऊ नका. बघा, तुम्हाला जर एक प्रार्थना आहे, इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर हो, हम चले नेक रास्ते से हमसे भूल कर भी चुकून सुद्धा माझ्याकडून कोणती चूक होऊ नको. मित्रांनो, मी शेवटचा एकच मुद्दा सांगतो. मी भजनातला कार्यकर्ता, मला 100% भजन येत नाही, पण मी ठरवलं की 40 वर्षापूर्वी शिक्रापूरला एक स्पर्धा होती, परत बक्षीस होतं. मी राखीव खेळाडू 11वा गडी असतो ना, राखीव गडी म्हणून त्यांच्यामध्ये जाणार होतो. कमांडर आमची मागून येत होती, 10-12 गडी त्याच्यात होते. मी थांबलो, गाडी मागून येते म्हणून रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली थांबलो. त्याच्या बाजूला एक घर होतं, पण ते कुणाचं होतं मला माहित नव्हतं. मी म्हटलं आता गाडी मागून येते, कुठपर्यंत माग म्हणायचं, कोरस म्हणायचं, आपणही पुढं म्हटलं पाहिजे, आपणही चांगलं गायलं पाहिजे, म्हणून मी प्रॅक्टिस करायला लागलो. कारण तिथं साधं म्हणून चालत नाही. साधं म्हणून तिथं आलाप असतं, ताल असतं, लय असतं किंवा आलाप असतं, त्याला बऱ्याच प्रकारच्या क्रिया असतात. म्हटलं आपणही आलाप घ्यायचा प्रयत्न करायचा. मग मी आपलं झाडाखाली उभं राहून थोडंसं प्रॅक्टिस करायला लागलो. विठ्ठला विठ्ठला, बरं जाऊ द्या, असं मी प्रॅक्टिस करायला लागलो मोठ्या मोठ्यानी. तेवढ्यामध्ये तिथून बाळ साहेडून एक बेवडं रडत रडतच माझ्या समोर आलं. मी म्हटलं काय झालं रे मित्रा, तुला काय मारलं का काय कुणी? तू म्हणला मारलं नाही, पण आत्ता तुम्ही एवढत होता ना, त्यामुळं मला लय दुःख झालं. आम्ही म्हटलं काय झालं सांग तरी. आणि मग त्याने माझ्यासारखा सूर लावला. ते म्हटलं काय सांगू दुःख मित्रा, आठव मला झाला त्याच्या गुणाचा, असाच वरडून कुत्रा मेला की रे त्याने कुत्रा. तेवढ्यात त्याची बायको आली, म्हणलं दादा तुम्हाला काय बोलला नाही ना, 1000 रुपये द्या, कोणाला काय बोलाल भरोसा नाही. मी म्हणलं नाही ग बाई, जास्त काही बोलला नाही, आतापर्यंत त्याने मला फक्त कुत्रा बनवला, याला घेऊन जा, नाही तर माकड खोकड बोकड काही बनवून टाकील. ती म्हणली कुठं घेऊन जाऊ दादा हा नमुना, कुठे घेऊन जाऊ? बापाच्या इज्जतीसाठी, घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी याच्याकडे राहते. अहो याने पार मला दिनं नकोच केलं. मी म्हटलं बायकोच्या हातात असतं, नवऱ्याला कसं समजून सांगायचं, नाही तर जेवण, अहो त्याला जेवण दिलं नाही ते हाताने घेतंय, मग त्याला कसं तरी गोडीने सांगायचं, प्रेमानं सांगायचं. अहो म्हणले प्रेमानं सांगून जमले, विनविते राय आम्ही घडोघडी, आता तरी सोडा ही दारू तारी. तो म्हणतो तुझा बाप काय मला पैसे देतो, माझे मी खर्चून दारू पितो, नको करू वटवट दाबील नरडी. माझ्या नरडीला हात घालायला बघतो. आम्ही म्हटलं मग लईच दादागिरी करत असेल तर पोलीस पाटलाला सांगायचं, सरपंचाला सांगायचं, तंटामुक्ती अध्यक्षाला, नाही तर पोलीस स्टेशनला सांगायचं. अहो म्हणली दादा पोलिसांना सगळ्यांना सांगून झालं, त्या पोलीस स्टेशनला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, त्याला म्हटलं सरकारानं बंद केला दारूचा गुत्ता, दारू प्यायला कोठून मिळेल आता, त्या तेव्हा हातामध्ये पडेल बेडी, आता तरी सोडा ही दारू ताडी. सोडली असेल का? नाही ना. मग त्याने छाती पुढे काढली, ते म्हणते त्या सरकाराच्या बापाला कोण ग भेटो, तू हवालदार बेवडा माझ्या सोबत येतो, आम्हा दोघांची सोबत सांगा. हे तुम्हाला मी हसण्यासाठी नाही सांगितलं, हे फक्त हसण्यासाठी नाही सांगितलं मुलांनो, कारण एकदा माणूस बिघडला का तो कापला तरी सुधरत नाही. म्हणून आयुष्यामध्ये कोणत्याही व्यसनी माणसाच्या जवळ सुद्धा जाऊ नका. व्यसनी माणसाच्या जवळ सुद्धा जाऊ नका. त्या झाडाच्या सावलीला गेला तर तुम्हाला सावली मिळेल, परंतु त्याच्या सावलीला गेला बघा एखादं कार्ट नीट ऐकत नसलं, आई म्हणते याच्या कुणाची सावली पडली होती, मुर्द्याव कोणाची काय माहिती कुणाची. म्हणून असल्या माणसाची सावली सुद्धा तिच्या जवळ सुद्धा जाऊ नका, कारण त्याच्या सावलीनं द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू काव झाला संगतीनं. म्हणून संगतीला वाईट माणसाच्या जवळ जाऊ नका. जायचं असेल तर 168 तासापैकी रविवारचा 1 तास
ज्याला जमल तसं हरिपाठाला जा आणि हरिपाठामध्ये गेल्यावर तुम्हाला कळत तुमच्यामध्ये माणसामध्ये जो राक्षस असतो ना तो कोणता राक्षस असतो काम क्रोध मद मत्सर अहंकार मोह तसा सीतेला मोह झाला होता हरणाच्या कातड्याची चोळी पाहिजे आणि मग त्या मोहापायी तिला लंकेमध्ये जावं लागलं किंवा बऱ्याच प्रकारे मुलींना कॉलेजला गेल्यावर मोह होतो एखादा फसवतो मोबाईलचा मोह होतो आता मी बरंच सांगत असतो पण मला वाटतं वेळ झालेला आहे मॅडम झालाय ना बस शेवटला सांगतो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक उतारा आहे फक्त तेवढा सांगतो आणि तेवढा उतारा घेतला ना तुम्ही आयुष्यामध्ये तुम्ही फक्त मागं म्हणायचं विंचू चावल्या उतारा देतो ना तुम्ही फक्त विंचू चावला म्हणायचं एखाद्याला बघा जास्त काम क्रोध लाभ राग लोभ आल्यावर ते मोठ्यानं त्याच्या पार नकोसं झाल्यावर ते मोठ्यानं त्याला वेदना झाल्यावर ते ओरडतं आता तुम्ही फक्त बारुडे विंचू चावला म्हणायचा अग ग ग ग ग विन काय मी करू आता कुणाला सांगू देवा रे देवा 11वीला कविता आहे बघा विंचू चावला विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो काम क्रोध विंचू चावला तव घामांगाशी आला पंचप्राण व्याकुळ झाला तेने माझा प्राण चालला अग ग ग ग ग काय मी करू आता कुणाला सांगू आता कुठं मी जाऊ देवा रे देवा अगं आयो विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीचा ग ग ग ग ग काय मी करू आता कुणाला सांगू देवा रे देवा विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो त्या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझर अग ग ग ग ग काय मी करू आता कुणाला सांगू कुठं मी जाऊ देवा रे देवा विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमो गुण सत्व उतारा म्हणजे संतांचे विचार चांगले विचार अभंग सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमो गुण किंचित राहिली पुन पुन शांत केली जनार्दने तर सत्व उतारा म्हणजे संतांच्या विचाराचा चांगल्या विचारांचा उतारा डोक्यामध्ये घेतला चांगले विचार डोक्यात घेतले वाईट विचार सुविचार काय फक्त फळाभिंतीवर लिहिण्यासाठी नसतात ते आचरणात आणायचे असतात मग वेळ झालेला आहे म्हणून माझी अनेक 7-8 प्रकारची व्याख्यानं आहेत एकदा मी तुमच्या शाळेत मागं आलोही होतो अनेक प्रकारची व्याख्यानं आहेत ही सगळी युट्यूबला जातील तुम्हाला जर व्याख्यान पाहायचं असेल तर घरी तुम्ही बाकी काही पाहण्याऐवजी गरीबाचाही मुलगा मोठा होऊ शकतो काळाही मोठा होऊ शकतो अगदी बिघडलेलाही जाग्यावर येऊ शकतो अशी माझी 7-8 प्रकारची व्याख्यानं आमच्या मुक्ताई प्रबोधन आणि सुदर्शन प्रबोधन न्यूज चॅनल आहेत त्या हरिपाठावर पत्ता आहे मी 7-8 हरिपाठ मॅडमकडे देऊन जाईल चांगले विचार अवगत करा जीवनामध्ये जगा इतकं आयुष्य कमी पडेल शिका इतकं डिग्र्या कमी पडतील असा इतकं आनंद कमी पडेल दौडा असे कम नशिबाचा फासा निखळून पडेल परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा अभ्यास इतका करा चांगलं इतकं वागा का त्या विठ्ठलाला पांडुरंगाला तुम्हाला देणं भागत पडेल जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी फक्त एकाच टॉपिकवर नाही तर भक्ती केली पाहिजे बरोबर ना भक्तीविषयी परत तुमचं शिक्षण किती महत्वाचं आहे त्या गोष्टीविषयी अनेक म्हणजे नाही का तुम्हाला एक्झाम्पल देऊ माहिती तुमच्या समोर काळाची गरज काय भक्ती का केली पाहिजे बरोबर शिक्षण का घेतलं पाहिजे व्यसनमुक्त जरी तुम्ही खूप मोठे असले आणि एखादं व्यसन लागले तरी पण काय त्याच्यावरती परिणाम होऊ शकतात हे तुम्हाला एक्झाम्पल देऊन मांडले तुमच्या समोर आणि हे तुमच्या वयासाठी खूप महत्वाचं आहे तुम्हाला आता हे नॉलेज खूप महत्वाचं आहे बरोबर त्यामुळं त्या सरांचे आपण खूप खूप आभार मानूया व्यवस्थित कारवाई वाढवायची नमस्कार कोंडापुरी धारेवार हायस्कूलचा हा व्हिडिओ व्याख्यानाचा आवडला लाईक सबस्क्राईब करा